खरं तर या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्याची माझी तिसरी संधी आहे आणि मला नेहमीच इथं आल्यावर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मनाला एक वेगळं समाधान त्यानिमित्ताने प्राप्त होतं। खरं तर या देवस्थानाचा एक वेगळा इतिहास आहे, या स्थळाचा एक वेगळा इतिहास आहे आणि जवळपास 500 वर्ष जुनं हे मंदिर आहे। लवकरच मला वाटते नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या पद्धतीने इथं भाविक आणि भक्त येत असतात। आज इथं दर्शन घेऊन मला आनंद आणि समाधान लाभलं। महालक्ष्मीच्या चरणी सगळ्यांच्याच आरोग्यमय आणि सुखदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचबरोबर राज्यातील तमाम जनता सुखी असावी, शेतकरी बांधव असतील, माता भगिनी असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला। काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केले। जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील। आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे। मुदत जी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे। वारंवार खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे। योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल। कुठेतरी योजना सप्टेंबर आहे तो दिवाळीपूर्वी मिळेल का, की ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल? आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराइज करण्याचा। 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला। ऑगस्ट 1 ते ऑगस्ट 24 ह्या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराइज पद्धतीनं व्हावा। आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल। एकीकडे पवार गटाकडून टीका केली जाते की 1500 रुपये नाही तर महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे। बरोबर, कॅबिनेट मंत्री आहात या सरकारच्या, महिला आहात, कसं बघता या वक्तव्याला? सुरक्षता हा निश्चितपणाने एक महत्त्वपूर्ण विषय आहे। योजना एक भिन्न बाब असते आणि सुरक्षता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अधिकाधिक माता भगिनी राज्यातल्या सुरक्षित राहायला पाहिजेत ही सगळ्यांचीच भूमिका आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं किंवा कुठलंही राजकारण आणण्याचं कुठल्याच या बाबतीमध्ये काही कारण नाही। त्याच्यामुळे आज महायुतीचं सरकार जे आहे ते महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक पावलं उचलत आहे। केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे याच्यामध्ये शक्ती कायदा जो महाराष्ट्र सरकारने जो प्रस्तावित केला होता यामधल्या बऱ्याचशा बाबी आता केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत। ज्या उर्वरित आहेत त्याचा नव्याने प्रस्ताव शक्ती कायद्याचा हा महाराष्ट्र सरकार लवकरच केंद्र शासनाकडे पाठवणार आहे।